हाय फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात हा सिंगल लेअर सनफ्लॉवर. तर सुरू करूयात. इथे मी 4 प्ले यार्न घेतलेला आहे आणि 3.5 mm चा हुक घेतलेला आहे. तर मॅजिक रिंगने सुरुवात करूयात. तर अशा प्रकारे आपल्याला हा धागा पकडायचा आहे आणि इथे आपल्याला फिंगरवरती क्रॉस करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक लूप काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि एक साखळी. यानंतर सिंगल क्रोशेस विणायचे आहेत. तर हा पहिला सिंगल क्रोशे, दुसरा सिंगल क्रोशे, तिसरा सिंगल क्रोशे. तर अशा प्रकारे आपल्याला 8 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे मी हे 8 सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आपण मॅजिक रिंग बंद करून घेऊयात आणि पहिल्या सिंगल क्रोशेवरती आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हा पहिला राऊंड झाला आपला. दुसऱ्या राऊंडसाठी आपण एक साखळी घेऊयात आणि याच साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर ज्या ह्याच्यावरती आपण साखळीवरती सिंगल क्रोशे घेतलाय पहिला स्लिप स्टिच, तिथेच 2 सिंगल क्रोशे. पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर असंच आपल्याला विणायचं आहे प्रत्येक साखळीमध्ये. तर या उरलेल्या साखळ्यांमध्ये रिपीट करूयात. इथे आपण स्लिप स्टिच करूयात पहिल्या सिंगल क्रोशेवरती आणि दुसरा राऊंड बंद करून घ्यायचा आहे. तिसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात आणि याच सिंगल क्रोशेमध्ये साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर असं अल्टरनेटिव्ह आपल्याला सिंगल क्रोशे विणायचे आहेत. एका साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हे अशा प्रकारे 2 सिंगल क्रोशे. तर हे असं आपल्याला बाकीच्या साखळ्यांमध्ये विणून घ्यायचं आहे. तर विणून घेऊयात. इथे मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि आपले टोटल 24 सिंगल क्रोशे इथं झालेले आहेत. तर पुढची साखळी आपण ही कट करून घ्यायची आहे आणि पुढचा राऊंड विणायचा आहे. तर इथे मी ही कट करून घेतलेला आहे धागा आणि इथे दुसरा यार्न यूज करत आहे. तर याला सुद्धा आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे सुरुवातीला, स्लिप नॉट. आणि एका स्लिप स्टिचने आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही एका साखळीवरती आपण याला जोडून घ्यायचं आहे. तर इथे आपण जोडून घेऊयात. तर इथे सिंगल क्रोशेने सुरुवात करूयात, स्लिप स्टिचने सुरुवात करूयात. स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि आपल्याला याला हे दुसऱ्या रंगाचा धागा इथे अटॅच करायचा. तर अशा प्रकारे यानंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत. आपण याला याच्यामध्ये विणून घ्यायचा आहे उरलेला धागा. यानंतर पुढच्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे, तर इथे आपण पुढच्या साखळीमध्ये विणत आहोत. तर इथे आपल्याला दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 साखळ्या विणल्यानंतर यानंतर 3 साखळ्या. इथे आपल्याला पिकोट करायचा आहे, तर त्यासाठी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि या 3 साखळ्याच्या मध्ये आपल्या तिसऱ्या साखळीवरती इथे आपल्याला अशा प्रकारे हा हुक हे करायचा आहे आणि स्लिप स्टिच करायचे आहे. तर आपलं हे पिकोट होतं. यानंतर परत डबल क्रोशे विणायचे आहेत सेम साखळीमध्ये. जिथे आपण 2 डबल क्रोशे विणलेले आहेत त्याच साखळीमध्ये परत
2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा दुसरा डबल क्रोशे. यानंतर 2 चेन विणायचे आहेत, सॉरी. आणि पुढच्या साखळीमध्ये आपल्याला या ठिकाणी सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर इथे हे आपलं एक पान तयार झालेलं आहे. परत पुढच्या पान विणण्यासाठी 2 साखळ्या घेऊयात आणि नेक्स्ट साखळीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. यानंतर 3 साखळ्या पिकोट करायचा आहे. तर यासाठी 3 साखळ्या आणि तिसऱ्या साखळीमधून आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हे आपलं पिकोट केलेलं आहे आपण. यानंतर परत याच ठिकाणी 2 डबल क्रोशे विणूयात. तर असे एकूण 4 डबल क्रोशे आपल्याला एकाच साखळीमध्ये विणायचे आहेत. यानंतर 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीमध्ये आपल्याला याला स्लिप स्टिच करायचे आहे. आणि तिथूनच आपल्याला पुढच्या साखळीसाठी 2 चेन घ्यायचे आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे विणायचं आहे. तर हे 2 पाकळ्या आपण विणलेल्या आहेत. तर हेच सेम आपल्याला बाकीच्या या साखळ्यांमध्ये रिपीट करायचं आहे. तर इथे मी हे सनफ्लॉवर विणून पूर्ण केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा. थँक्यू.